रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आहात आपण आणि राज्याचे माजी राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत. कृषी आपल्याकडे होतं, पाणी पुरवठा आपल्याकडे होता आणि त्या काळामध्ये देखील आम्ही आपलं सक्षम नेतृत्व पाहिलेलं आहे. त्या काळात आपण मला असं वाटतं कृषी प्रश्न असतील किंवा पाण्याशी रिलेटेड प्रश्न असतील ह्यांना लोकांचे पाणी समस्या निवारण करण्यासाठी म्हणून फार महत्त्वाचे निर्णय त्या काळात आपल्याकडून घेतले गेले होते. पण असं जरी असलं तरी शेतकऱ्यांचे प्रश्न हे आजही भाऊ सुटलेले नाहीयेत आणि त्यासाठी आपला संघर्ष हा अविरत चालूच आहे. सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या प्रमुख समस्या कुठल्या आहेत? देशाचा आणि राज्याचा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायचा झाला तर एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की शेतकरी हा कष्टाळू आहे आणि त्याचं सगळं कुटुंब शेताभातामध्ये खऱ्या अर्थानं राबत असतं आणि त्याची काही फार मोठी अशी मागणी किंवा काहीतरी आम्हाने कुणीतरी द्यावं, आमचं वजं व्हावं अशी कधी शेतकऱ्याची अपेक्षा असत नाही. मुळामध्ये सरकारनं शेतीमध्ये पायाभूत सुविधा शेतकऱ्याला उभा करून द्याव्या. मग रस्ते असतील, साठवणुकीची व्यवस्था असेल, आयात निर्यात धोरण असेल, त्याला लागणारा कमी व्याजदरामध्ये दीर्घकालीन कर्ज पुरवठा असेल, या सारख्या उपाययोजना, मग शेतीला पाणी असेल, वीज असेल, या साधक बाधक मागण्या त्याच्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या सरकारच्या माध्यमातून असतात. आतापर्यंतची एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये घेता येईल की शेती व्यवसाय हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक काँग्रेसनं, विशेषतः मी म्हणेन की हा व्यवसाय तोट्यात कसा राहील या पद्धतीची धोरणं खऱ्या अर्थानं आखायला सुरुवात केली आणि म्हणून शेड्यूल 9 सारखं एक नवीन आर्टिकल आपल्या संविधानाला जोडलं गेलं आणि शेतकरी विरोधी सगळे कायदे त्यामध्ये टाकले. म्हणजे त्या कायद्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्याला न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. आता शेतकरी काय म्हणतो, ऊस मी लावलेला आहे, मग मला कोणत्याही कारखान्याला ऊस घालायला मान्यता परवानगी असली पाहिजे. पूर्वी नव्हती. शरद जोशींनी आंदोलन केली, शेतकऱ्याला ती परवानगी मिळाली. आता आम्ही काय म्हणतो की तुम्ही बेरबारची दुकानं काढायला तुम्हाला अडचण नाही, पिठाच्या चक्क्या किती असाव्या अडचण नाही, भुशारी मालाची दुकानं किती असावी ती अडचण नाही, मग साखर कारखाना किती असावं होतं हे तुम्ही ठरवणार कोण? आता हवाई अंतर आहे, 25 किलोमीटरमध्ये दुसरा कारखाना असता कामा नये. मग आता कारखाना आहे तो कोणाकडं? ह्या सगळ्या लुटारूंच्याकडे साखर कारखाना आहेत आणि शेतकऱ्याचा तिने एरिया वाटून घेतलाय. 25 किलोमीटरमध्ये लुटण्याचा अधिकार शेतकऱ्याला मला आहे. म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत, यांची राजकीय भांडणं आहेत सत्तेसाठी, पण शेतकऱ्याला लुटण्यासाठी मात्र या सगळ्यांचं एकमत आहे. आणि मग शेतकरी काय म्हणतो, 25 किलोमीटरचं अंतर काढून टाका. शेतकरी काय म्हणतो, सेलिंग ऍक्ट काढून टाका, कमाल जमीन धारण कायदा रद्द करा. शेतकरी काय म्हणतो की अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द करा. म्हणजे अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय की शेतकऱ्याचा शेतमाल म्हणजे अत्यावश्यक झालं. मग सोनाराच्या दुकानातलं सोनं का अत्यावश्यक नाही? काय आम्हाला सोनं आमच्या बायका पोरांना घालू वाटत ना का? का तिने घातल्यावर काय अंगावर काय त्यांच्या पोळबिळ येते का काय? म्हणजे मेडिकलच्या दुकानातलं मेडिसिन महत्वाचं आहे, ते जर नाही मिळालं तर माणूस तडपडून मरू शकतो. ते अत्यावश्यक वस्तू कायद्यात नाही. म्हणजे जो समाज 50% आज शेती व्यवसायावरती रोजगार निर्मिती करत आहे, राबत आहे आणि 140 कोटी लोकांना खायला घालत आहे, त्याची वस्तू मात्र अत्यावश्यक वस्तू झाली. म्हणजे टमाटा अत्यावश्यक, कांदा अत्यावश्यक, साखर अत्यावश्यक. अरे बाबा कशासाठी? आणि शेतकऱ्याला तुम्ही जर या कायद्याच्या चाकोरीमध्ये जर तुम्ही ठेवणार असाल, पाय बांधून शर्यतीत कधी नंबर येत नाही. आणि सगळं जग आज एक बाजारपेठ झालेली आहे. तुम्ही कांद्याचा भाव वाढला की निर्यात बंदी, साखरेचा भाव वाढला की निर्यात बंदी. आज मी तुम्हाला सांगतो ताई की इराण आणि अमेरिकेचं युद्ध झालं. कशासाठी? खनिज तेलासाठी झालं ना. पण जे खनिज जमिनीच्या पोटामध्ये आहे, जे पेट्रोलियम खनिज, ते पेट्रोलियम शेतकऱ्याच्या जमिनीवर बी आहे.
ते शेतकऱ्याच्या शेतात आहे. ऊसापासून इथॉनॉल करा, मक्यापासून इथॉनॉल करा. कशाला डिझेल पेट्रोल आयात करताय? आम्ही देऊ ना डिझेल पेट्रोल, इथॉनॉलच्या गाड्या चालू करूया. आणि म्हणून मला वाटतं की जो 2 वेळचं खायला घालतोय त्याच्या दृष्टिकोनातून धोरणं आखणं अत्यंत गरजेचं आहे.